हॅलो स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण बघितलं की दोन प्रकारचे बेसिकली आपण प्रॉब्लेम बघितले. एक म्हणजे कुठले जे ट्रायल बॅलन्स बनवण्याच्या अगोदरचे प्रॉब्लेम असतात, जे ट्रायल बॅलन्स बनवण्याच्या अगोदर ज्या काही चुका मिळतात त्यावेळेसचे प्रॉब्लेम, आणि ट्रायल बॅलन्स बनवून झाल्यानंतर ज्या काय चुका मिळतात त्यावेळेसचे प्रॉब्लेम. तर आपण काय करतो, ट्रायल बॅलन्स बनवल्यानंतर जर चुका मिळाल्या तर त्या सस्पेन्स अकाउंटला आपण ॲडजस्ट करतो, आणि ट्रायल बॅलन्सच्या अगोदर जर चुका मिळाल्या तर त्याचं स्टेटमेंट लिहितो. आता हा जो प्रॉब्लेम आपण करणार आहोत तर त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या अगोदरच्या ट्रायल बॅलन्स बनवण्याच्या अगोदर या चुका शोधल्या गेल्या असं ॲझम्पशन करून हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर मी प्रॉब्लेम हा वाचतो. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिलं आहे, द फॉलोइंग एरर्स अफेक्टिंग द अकाउंट फॉर द इयर 2015 वॉज डिटेक्टेड इन द बुक्स ऑफ जैन ब्रदर्स दिल्ली. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या अगोदर या चुका शोधल्या गेल्या. तर इकडे पहिलं त्यांनी काय म्हटलं आहे, सेल ऑफ ओल्ड फर्निचर ₹150 ट्रीटेड ॲज सेल ऑफ गुड्स. म्हणजे आपण फर्निचर विकलं तर त्याची एंट्री सेल ऑफ गुड्स म्हणून केली. तर पहिल्यांदा हे आपण रेक्टिफाय करूया. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण ते 3 पार्ट्स बघितले, करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री आणि रेक्टिफाईड एंट्री. तर त्याच फॉर्मॅटने आपल्याला ते रेक्टिफाय करायचं आहे. तर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. इलुस्ट्रेशन 6. तर इकडे आपला जो फॉर्मॅट आहे, करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री आणि रेक्टिफाईड एंट्री. करेक्ट एंट्री, नंतर रॉंग एंट्री आणि रेक्टिफाईड एंट्री. आता करेक्ट एंट्री याची काय यायला पाहिजे, आपण काय केलं आहे, फर्निचर विकलेलं आहे. फर्निचर विकलं आहे तर त्याची एंट्री यायला पाहिजे, कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर ₹150. तर ही करेक्ट एंट्री यायला पाहिजे. पण रॉंग एंट्री काय झाली, फर्निचरला क्रेडिट द्यायच्या ऐवजी आपण सेल्स अकाउंटला क्रेडिट दिलं. तर कॅश अकाउंट डेबिट 150 बरोबर आहे, कॅश अकाउंट डेबिट 150 बरोबर आहे. पण फर्निचर अकाउंटला क्रेडिट द्यायच्याऐवजी आपण काय केलं, सेल्स अकाउंटला क्रेडिट दिलं ₹150. आता आपल्याला काय करायचं आहे, हे फर्निचर अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे 150चं आणि सेल्सचं क्रेडिट काढायचं आहे. तर इकडे काय करायला लागेल, सेल्स अकाउंटला डेबिट द्यावं लागेल. सेल्स अकाउंटला डेबिट द्यायचं आणि फर्निचर अकाउंटला क्रेडिट द्यायचं. सेल्स अकाउंटला डेबिट द्यायचं आणि फर्निचर अकाउंटला क्रेडिट द्यायचं. म्हणजे ₹150 सेल्स अकाउंटला डेबिट दिलं आणि फर्निचर अकाउंटला ₹150चं क्रेडिट दिलं. आता पुढची ट्रान्झॅक्शन काय, रिसीट ऑफ ₹500 फ्रॉम राम मोहन क्रेडिटेड टू श्याम सुंदर. आता इकडे पण अकाउंट चुकलेलं आहे. आपल्याला राम मोहनकडनं पैसे मिळाले आणि ते क्रेडिट दिलं श्याम सुंदरला. तर करेक्ट एंट्री काय येणार, कॅश अकाउंट डेबिट टू राम मोहन 500. तर दुसरी करेक्ट एंट्री येणार, कॅश अकाउंट डेबिट टू राम मोहन कॅश अकाउंट डेबिट टू राम मोहन्स अकाउंट 500. पण राम मोहनच्या ऐवजी आपण तिकडे श्याम सुंदर घेतलं. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट आपण बरोबर लिहिलं आहे, राम मोहनच्या ऐवजी इथे आपण काय केलं, टू श्याम सुंदर्स अकाउंट असं म्हटलं आणि त्याची अमाऊंट आता 500 आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे राम मोहन टाकायचं आहे, क्रेडिट द्यायचं आहे राम मोहनला
आणि श्याम सुंदरचं क्रेडिट काढायचं आहे. म्हणजे श्याम सुंदरला डेबिट द्यावं लागेल आपल्याला. तर इकडे श्याम सुंदर्स अकाउंटला डेबिट द्यायचं. श्याम सुंदर्स अकाउंट डेबिट, 500 रुपयाचं डेबिट द्यायचं आणि क्रेडिट द्यायचं राम मोहन्स अकाउंटला. त्याच्यानंतर आता पुढे जे आहे त्यांनी म्हटलं आहे गुड्स वर्थ ₹100 ब्रॉट फ्रॉम मोहन नरेन हॅव रिमेन अनरेकॉर्डेड सो फार. म्हणजे आपण मोहन नरेनकडनं गुड्स विकत घेतले, त्याची एंट्रीज केली नाही. म्हणजे आता आपल्याला नवीन एंट्री करावी लागेल. तर त्याची एंट्री काय येते, परचेस करण्याची एंट्री येते परचेस अकाउंट डेबिट. म्हणजे गुड्स कम्स इन परचेस अकाउंट डेबिट टू मोहन नरेन्स अकाउंट. तर हे तुम्ही काय करा, डायरेक्ट रेक्टिफाईड एंट्रीमध्ये लिहा परचेस अकाउंट डेबिट टू मोहन नरेन्स अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट टू मोहन नरेन्स अकाउंट. अमाऊंट आहे त्याची 100. त्याच्यानंतर रिटर्न ऑफ ₹120 फ्रॉम मुकेश पोस्टेड टू इज डेबिट. आता 120 रुपयाचे गुड्स आपल्याला परत मिळालेत, तर ते आपण डेबिटला रेकॉर्ड केले. आता नीट लक्ष द्या, रिटर्न जे आपल्याला मिळालेत मुकेशकडनं ते सेल्स रिटर्न आहेत. तर सेल्स रिटर्न म्हणजे गुड्स कम इन, एंट्री येणार सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू मुकेश अकाउंट 120. पण इकडे आपलं काय झालेलं आहे, इथे आपली साईड चुकली आहे. म्हणजे इफेक्ट डबलचा द्यावा लागेल. तर आता इथे मुकेशला तुम्हाला क्रेडिट 120चं द्यायचं होतं, तर 120च्या ऐवजी तुम्हाला 240चं क्रेडिट द्यावं लागेल. तर इथे काय लिहायचं, मुकेश अकाउंट शुड बी क्रेडिटेड, मुकेश अकाउंट should be credited by error in posting ₹240 of ₹240. तर मुकेश अकाउंटला आपण क्रेडिट दिलं बाय एरर इन पोस्टिंग ₹240. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे रिटर्न ऑफ ₹90 टू श्याम सुंदर. म्हणजे श्याम सुंदरला आपण रिटर्न केलं, तर ही परचेस रिटर्नची ट्रान्झॅक्शन आहे. तर ती 90च्या ऐवजी आपण ₹9 पोस्ट केली. म्हणजे श्याम सुंदरला आपल्याला डेबिट द्यायचं आहे 90चं, पण त्याच्याऐवजी ₹9 डेबिट दिलं. तर आपल्याला काय करायला लागेल, ₹81चं ॲडिशनल डेबिट द्यावं लागेल. तर इकडे काय लिहायचं, श्याम सुंदर्स अकाउंट शुड बी डेबिटेड बाय श्याम सुंदर्स अकाउंट, श्याम Sundar's account should be debited by to error in posting of ₹81 to error in posting of ₹81. त्याच्यानंतर पुढे
रेंट ऑफ प्रोप्रायटर्स रेसिडेंट ₹600 डेबिटेड टू रेंट्स अकाउंट. आता हे प्रोप्रायटरचे जे रेसिडेंट आहे म्हणजे ही ड्रॉइंगची ट्रान्झॅक्शन आहे, तर खरी एंट्री यायला पाहिजे ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, पण त्याच्याऐवजी आली रेंट टू कॅश अकाउंट. तर इकडे काय करायचं, खरी एंट्री यायला पाहिजे ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, ही एंट्री यायला पाहिजे. पण आणि अमाऊंट आहे त्याची 600, पण त्याच्याऐवजी आली रेंट अकाउंट डेबिट टू कॅश 600. तर इकडे काय, ड्रॉइंगच्या अकाउंटला डेबिट द्यावं लागेल आणि रेंटचं डेबिट काढावं लागेल, म्हणजे एंट्री येणार ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. ड्रॉइंगला डेबिट द्यावं लागेल आणि रेंटचं डेबिट काढावं लागेल, म्हणजे रेंट अकाउंटला इथे क्रेडिट द्यावं लागणार. त्याच्यानंतर अ पेमेंट ऑफ ₹215 टू मोहम्मद सादिक पोस्टेड टू इज क्रेडिट ॲज 125. आता नीट लक्ष द्या, इथे काय झालेलं आहे की आपण पेमेंट केलं मोहन सादिकला, तर मोहन सादिकला डेबिट द्यायला पाहिजे. दोन चुका झालेल्या आहेत. मोहन सादिकला डेबिट दिलं पाहिजे 215चं, पण त्याच्याऐवजी आपण क्रेडिट दिलं 125चं, म्हणजे या दोघांची टोटल मिळून त्याला डेबिट द्यावं लागेल. कारण का, मोहम्मद सादिकला 215चं डेबिट द्यायचंच आहे आणि शिवाय चुकीचं 125चं डेबिट क्रेडिट काढायचं आहे, म्हणजे या दोघांची टोटल 340चं डेबिट तुम्हाला द्यावं लागेल. तर इथे काय लिहायचं, मोहन सादिक मोहम्मद सादिक येते, मोहम्मद सादिक should be debited by error in posting of ₹340 ब्रॅकेटमध्ये 215 प्लस 125. त्याच्यानंतर सेल्स बुक ॲडेड शॉर्ट, म्हणजे सेल्स बुकमध्ये ₹900 कमी पडत होते. तर आता आपल्याला इकडे काय करायचं आहे, सेल्स बुकमध्ये जर ₹900 कमी पडत आहेत तर सेल्स अकाउंटला आपण क्रेडिट देतो. तर इथे काय करायचं, सेल्स अकाउंटला आपण क्रेडिट द्यायचं बाय एरर इन कास्टिंग ₹900. सेल्स अकाउंट should be credited by error in casting ₹900. by error in casting of ₹900. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे टोटल ऑफ बिल्स रिसिवेबल बुक लेफ्ट अनपोस्टेड, इथे पण सेम आहे. बिल्स रिसिवेबलला आपल्याला डेबिट द्यावं लागतं. तर इथे काय करायला लागेल, बिल्स रिसिवेबल अकाउंट शुड बी डेबिटेड विथ बिल्स रिसिवेबल शुड बी डेबिटेड बाय एरर इन पोस्टिंग ₹1500. तर आता
इथे काय करायचं, बिल्स रिसिवेबल विल बी डेबिटेड बाय टू, एक मिनिट, हे मगाशी टू पाहिजे, इथे डेबिटेडला टू म्हणायचं, क्रेडिटेडला बाय म्हणायचं. तर इकडे सेल्स अकाउंट शुड बी क्रेडिटेड बाय एरर इन पोस्टिंग ₹900 आणि बिल्स रिसिवेबल शुड बी डेबिटेड बाय टू एरर इन पोस्टिंग ऑफ रुपीज, किती अमाऊंट आहे ती, 1500. आता याच्या पुढे त्याने अजून एक प्रश्न इकडे विचारला आहे की त्याचा ट्रायल बॅलन्सवरती कसा परिणाम होईल. तर त्याचं आपण उत्तर आता देऊया. ट्रायल बॅलन्सचा कसा परिणाम होईल. तर आता या प्रॉब्लेममध्ये जिथे अकाउंट चुकलं आहे ना त्याचा ट्रायल बॅलन्सवरती परिणाम होणार नाही. आता पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये अकाउंट चुकलं आहे तर पहिल्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट ट्रायल बॅलन्सवरती होणार नाही. म्हणजे इकडे काय करायचं, इथे हेडिंग टाकायचं इफेक्ट ऑन ट्रायल बॅलन्स. हे नवीन आहे, व्यवस्थित बघा. तुम्हाला नाही कळलं तर ऑनलाईन लेक्चरमध्ये मला विचारा. तर इफेक्ट ऑन ट्रायल बॅलन्सवरती कसं पडलं आहे. आता इकडे अकाउंट बदललं आहे, फर्निचरच्या ऐवजी सेल्स अकाउंट बदललं आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्सवरती काही फरक पडणार नाही. तर इथे काय लिहायचं, नो इफेक्ट, नो इफेक्ट ऑन ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सवरती काही फरक पडणार नाही. त्याच्यानंतर पुढचं पण सेमच आहे. पुढचं पण तुमचं फक्त अकाउंट बदललेलं आहे, म्हणजे राम मोहनच्या ऐवजी श्याम सुंदर घेतलं आहे. त्यामुळे इथे पण ट्रायल बॅलन्सवरती काही फरक पडणार नाही. नो इफेक्ट ऑन ट्रायल बॅलन्स. पुढची पूर्ण एंट्रीज करायची राहिली तरी सुद्धा ट्रायल बॅलन्सवरती काही फरक पडणार नाही. त्याच्यानंतर आता चौथी आपण जी लिहिली आहे ती सिंगल साइडेड आहे. सिंगल साइडेड एरर असेल तर तो ट्रायल बॅलन्सवरती परिणाम करतो. आता इथे काय झालेलं आहे, मुकेशला आपल्याला क्रेडिट द्यावं लागलं म्हणजे क्रेडिट शॉर्ट पडणार. तर इथे काय लिहायचं की ट्रायल बॅलन्सची जी टोटल आहे ती क्रेडिट साईडची टोटल शॉर्ट पडणार. क्रेडिट साईडची टोटल, एकच मिनिट, ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईडची टोटल शॉर्ट पडणार 240 ने. तर टोटल ऑफ credit side of trial balance will be short by ₹200. $240 शॉर्ट पडणार क्रेडिट साईड. त्याच्यानंतर पुढचं पाचव्या याच्यात काय झालं आहे तर आपण डेबिट साईड 81 लिहिले ना.
म्हणजे डेबिट साईड 81नी शॉर्ट पडणार. ज्याला डेबिट किंवा क्रेडिट दिलं असेल ती साईड शॉर्ट पडणार तेवढ्या अमाऊंटने. तर आता इकडे पाचवं जे आहे, टोटल ऑफ डेबिट साईड ऑफ ट्रायल बॅलन्स शुड बी शॉर्ट बाय ₹81. पुढे सहाव्याच्या याच्यात अकाउंट चुकलं आहे त्यामुळे इफेक्ट नाही पडणार. नो इफेक्ट ऑन ट्रायल बॅलन्स. त्याच्यानंतर इथे परत डेबिट शॉर्ट पडणार 340नी. नंतर क्रेडिट 900ने कमी पडणार. नंतर इकडे डेबिट 1,500ने कमी पडणार. ठीक आहे. तर असा परिणाम होणार, म्हणजे ज्याला डेबिट किंवा क्रेडिट दिलं आहे ते ट्रायल बॅलन्समध्ये शॉर्ट पडणार. ठीक आहे. तर आपला हा प्रॉब्लेम झाला. इथे पण आपल्याला मगासारखं करेक्ट एंट्री, रॉंग एंट्री, रेक्टिफाईड एंट्री असं घ्यावं लागेल, त्याच्याने ते सोपं जाईल. तर हा प्रॉब्लेम नंबर 7वा आहे. आपण पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करू. तर आता इकडे आता शर्माने आपल्याला रिटर्न दिले ते सेल्स रिटर्न आहे. म्हणजे करेक्ट एंट्री काय येणार, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू शर्माज अकाउंट. तर इकडे करेक्ट एंट्री सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू शर्माज अकाउंट. त्याची अमाऊंट आहे 100 आणि 100. तर ही करेक्ट एंट्री आहे, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू शर्माज अकाउंट 100. आणि ते आपण सेल्स डेबुकमध्ये एंटर केलं आणि क्रेडिट दिलं शर्माज अकाउंटला. आता नीट लक्ष द्या. आता इथे एंट्री सेल्सची झालेली आहे. तर सेल्सची एंट्री काय होते, सेल्सची एंट्री होते मिस्टर शर्माज अकाउंट डेबिट टू सेल्स. म्हणजे इकडे सेल्सला क्रेडिट दिलेलंच आहे आणि मिस्टर शर्माला पण क्रेडिट दिलं आहे. म्हणजे इथे काय झालं, टू सेल्स अकाउंट 2 क्रेडिट दिली, टू सेल्स अकाउंट आणि टू शर्माज अकाउंट, अशी 2 क्रेडिट तिकडे दिली गेली. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे सेल्स अकाउंटचं जे क्रेडिट आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर सेल्स अकाउंटचं क्रेडिट आपल्याला काढायचं आहे आणि सेल्स रिटर्नला डेबिट द्यायचं आहे. तर इकडे
आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सेल्स रिटर्नला डेबिट द्यायचं आहे आणि सेल्स अकाउंटचं क्रेडिट काढायचं आहे, म्हणजे ह्याला पण डेबिट द्यावं लागेल. तर सेल्स रिटर्नला डेबिट द्यायचं, सेल्स अकाउंटला डेबिट द्यायचं आणि सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं. तर ही एंट्री कशी येणार, पहिली गोष्ट सेल्स रिटर्न अकाउंटला आपण डेबिट देऊया. नंतर हे जे टू सेल्स अकाउंट आहे ते काढायला सेल्स अकाउंटला डेबिट देऊया. म्हणजे सेल्स रिटर्नला डेबिट दिलं आणि इकडे काय केलं आहे, सेल्स अकाउंटचं आपण क्रेडिट काढून टाकलं. सेल्स अकाउंटचं क्रेडिट कसं काढलं, सेल्स अकाउंटला डेबिट देऊन आणि क्रेडिट करायचं सस्पेन्स अकाउंटला 200. सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट करायचं 200. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची ही पहिली एंट्री झाली आपली. आता दुसरी जी एंट्री आहे, दुसऱ्या एंट्रीमध्ये 150 रुपये एंटर्ड इन सेल्स रिटर्न बुक हॅज बीन पोस्टेड टू द डेबिट ऑफ मिस्टर फिलिप हू रिटर्न द गुड्स. आता नीट लक्ष द्या, सेल्स रिटर्न म्हणजे मिस्टर दिलीपना आपल्याला क्रेडिट द्यावं लागेल. आता नीट लक्ष द्या, मिस्टर दिलीपला क्रेडिटच्या ऐवजी डेबिट दिलं गेलं, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, मिस्टर दिलीपना डबल अमाऊंटनी डेबिट द्यावं लागेल. तर 150 होतं, तर इकडे काय करायला लागेल, मिस्टर फिलिप अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट 300 रुपये. तर जेव्हा साईड चुकते तेव्हा इफेक्ट डबल द्यावा लागतो. तर इकडे डेबिटच्या ऐवजी क्रेडिट दिली गेली, तर आपल्याला फरक डबल घ्यावा लागेल. मिस्टर फिलिप अकाउंट डेबिट होते की तिथे 150 होते ना, 150 ते इकडे 300 घ्यायचे. मिस्टर फिलिप अकाउंट डेबिट 300 टू सस्पेन्स अकाउंट 300. कारण साईड चुकली तर इफेक्ट डबलचा द्यावा लागतो. 150चा इफेक्ट आपण कितीचा दिला, 300चा दिला. त्याच्यानंतर अ सेल ऑफ ₹200 महत्त्वाची ट्रान्झॅक्शन आहे, मेड टू घनश्याम. आपण घनश्यामला सेल केला आहे, तर आपण करेक्ट एंट्री करून घेऊया. मिस्टर घनश्याम अकाउंट डेबिट टू सेल्स 300 रुपये. मिस्टर घनश्याम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मिस्टर घनश्याम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट आणि त्याची अमाऊंट आहे 200 रुपये. आता इथे आपण काय केलं आहे, घनश्याम अकाउंटला 20 रुपयाचं डेबिट दिलेलं आहे आणि सेल्स अकाउंटला क्रेडिट बरोबर दिलं आहे. म्हणजे टू सेल्स अकाउंट क्रेडिट दिलं 200चं आणि मिस्टर राधेश्यामला डेबिट दिलं 20 रुपयाचं. तर इकडे आपल्याला काय करायला लागेल, इथे घनश्यामला 200चं डेबिट द्यायचं आहे, 200चं डेबिट द्यायचं आहे आणि राधेश्यामचं 20चं डेबिट काढायचं आहे. तर इकडे आपल्याला मिस्टर घनश्यामचं डेबिट द्यावं लागेल 200 रुपयाचं. मिस्टर घनश्यामला आपण डेबिट दिलं 200 रुपयाचं आणि राधेश्यामचं डेबिट काढण्यासाठी राधेश्यामला क्रेडिट द्यावं लागेल 20चं. टू मिस्टर राधेश्याम अकाउंट 20चं क्रेडिट द्या आणि उरलेले जे 180 कमी पडत आहेत ते सस्पेन्स अकाउंटला टाका. सस्पेन्स अकाउंटला उरलेले 180 रुपये टाकले. त्याच्यानंतर बॅड डेट्स ॲग्रिगेटिंग म्हणजे टोटलिंग ₹450 वेअर रिटर्न ऑफ ड्युरिंग द इयर इन द सेल्स लेजर वेअर नॉट ॲडजस्टेड इन द जनरल लेजर. म्हणजे बॅड डेट्सची एंट्री करायचीच राहिली आहे, तर आपण काय करायचं, बॅड डेट्स अकाउंटला डेबिट द्यायचं आणि सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट द्यायचं. तर इकडे एंट्री येणार बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट 450.
त्याच्यानंतर total of discount allowed column in the cash book for the month of September 2015 amounting to rupees 250 was not posted. म्हणजे डिस्काउंट अलाउडला आपण डेबिट दिलं नाही ट्रायल बॅलन्समध्ये, तर आपल्याला काय करायला लागेल, डिस्काउंट अलाउडला डेबिट द्यावं लागेल आणि सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट द्यावं लागेल. तर इकडे एंट्री येणार डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट. आणि त्याची जी अमाऊंट आहे 250 रुपये. आता याच्यानंतर आपल्याला सस्पेन्स अकाउंट ओपन करायचं आहे. आता इकडे आपण काय करतो, पहिली ओळ सोडून देतो आणि त्याच्या खाली पोस्टिंग करतो. तर पहिलं सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट दिलं आहे, म्हणजे बाय सेल्स रिटर्न 100 आणि बाय सेल्स अकाउंट 100 असे दोन येणार. बाय सेल्स रिटर्न अकाउंट 100 आणि बाय सेल्स अकाउंट 100. त्याच्यानंतर मिस्टर फिलिप्स अकाउंट डेबिट टू सस्पेन्स अकाउंट, तर इकडे परत सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट दिलं आहे 300 नी, बाय मिस्टर फिलिप्स अकाउंट 300. त्याच्यानंतर इथे परत सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट दिला आहे, तर इकडे काय करायचं, बाय मिस्टर घनश्याम अकाउंट 180. त्याच्यानंतर परत सस्पेन्सला क्रेडिट दिला आहे, सगळे क्रेडिटच आहेत. बाय बॅड डेट्स 400 आणि बाय डिस्काउंट अलाउड 250. बाय बॅड डेट्स 400 आणि बाय डिस्काउंट अलाउड 250. आता यांची जी टोटल येईल तो आपला ओपनिंग बॅलन्स येईल, तर यांची टोटल करायची. $1330, तर हा आपला ओपनिंग बॅलन्स येईल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1330. आणि क्लोज करायचं. ओके, तर हे आता टॅली झालं. 1300चा बॅलन्स आला.